एक नाही दोन नाही तब्बल 12 भाज्यांपेक्षाही जास्त भाज्या मिळून बनणारी भोगीची अतिशय रुचकर आणि पौष्टिक भाजी. तुम्ही ही भाजी भोगीच्या दिवशी करून पाहिना की वाटीत घेऊन चमच्याने नुसती खाल. आपल्या देशातील काही भागांमध्ये भोगीच्या दिवशी अशा सर्व भाज्यांची भाजी करतात, जिला भज्जी देखील म्हणतात. अशा भज्जीसोबतच तीळ लावून बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवांना दाखवला जातो. नमस्कार मंडळी, हर्षदास फूड किचनमध्ये आपलं स्वागत आहे. या रेसिपीसाठी लागणाऱ्या भाज्या पाहूया. यासाठी ताजा पालक धुवून बारीक चिरून घेतलाय. इथं मी घेतलाय चंदन बटवा. त्याची पानं या प्रकारे दिसतात. ही सुद्धा धुवून निवडून घ्यायची आहे. आवडीनुसार आंबट चुका घ्यायचा आहे. बघा, हे देखील याच प्रकारे दिसत आहे. वेगळं तुम्ही बाजारात गेल्यानंतर कन्फ्युजन होणार नाही. त्यानंतर पहा, इथं मेथीच्या जुडीतील काही पानं निवडून घेतलेली आहेत. त्याचबरोबर हिरवे ताजे मटार घेतलेले आहेत. त्यानंतर एक अर्धा चिरलेला गाजर अशा पद्धतीनं बारीक चिरून घेतला आहे. 2-4 बोरं चिरून घेतलेली आहेत. हिरव्या डाळ्यांमधले हरभरे या पद्धतीनं सोलून घेतलेले आहेत. 1 चमचा पांढरं तीळ घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. छान झणकेदार चवीसाठी हिरव्या मिरच्या 4 ते 5 अशा कट करून घेतल्या. यासाठी छोटी वाटी अर्धी हरभरा डाळ घेतली आहे, छोटी पाववाटी मूग डाळ घेतली आहे आणि मूग डाळीच्या थोडीशी कमी तूर डाळ अशा सर्व डाळी 5 ते 7 तास भिजत ठेवायच्या. रंगासाठी पाव चमचा हळद, आवडीनुसार पाववाटी अख्खे शेंगदाणे घ्यायचे. आंबट चुका आणि चंदन बटव्याची पानं तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवली होती, तीही मी बारीक चिरून घेत आहे. बघा, या भाज्यांमध्ये पालकाच्या भाजीचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं. बाकीच्या भाज्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता. सर्व भाज्या चिरून झाल्या. आता भोगीच्या दिवशी सकाळी तुम्ही जर ही भाजी करताना तर रात्री या डाळी भिजत घालायच्या, म्हणजे भाज्यांमध्ये या सर्व डाळी छान एकजीव होतील. यात 5 चमचा हळद, आवडीनुसार शेंगदाणे, हिरवे ताजे हरभरे, हिरवे ताजे वाटाणे असे भाज्या घालून घ्यायच्या. आता इथं हिरव्या मिरच्या आवाजून तिखट घालायच्या, तरच भाजी छान चवदार आणि तिखट लागते. इथं तुम्ही लाल तिखट घालणार असाल ना तर फोडणी देताना घाला, परंतु भाजीला लालसर रंग येईल म्हणून मी लाल तिखट घातलेलं नाही आहे. सर्व डाळीचं पाणी आणि फळभाज्या त्याचबरोबर मिरच्या खालच्या बाजूला घातल्या आणि त्याच्यावर हिरव्या पालेभाज्या चिरून वरच्यावर ॲड करायच्या आहेत. तुम्ही या भाज्यांमध्ये पेरू, घेवडा यासारख्या आणखीही फळभाज्या ॲड करू शकता. मला जेवढ्या मिळाल्या बाजारामध्ये तेवढ्या मी यामध्ये घातल्या आहेत. पांढरं तीळ देखील यामध्ये भांड्यात खालच्या बाजूला घालायचं आहे. आता सर्व भाज्या कुकरमध्ये वाफवताना कुकरचे मोठे भांडे वापरायचे किंवा कुकरमध्ये बसेल अशा मोठ्या भांड्यात भाज्या छान वाफून घ्यायच्या. अशा पद्धतीनं सर्व भाज्या यात ठेवून घ्यायच्या. डाळी भिजवलेलं पाणी भांड्यात होतंच, याशिवाय अर्धा ग्लासच्या थोडंसं जास्त पाणी यामध्ये मी घातलं आहे. आता यापेक्षा जास्त पाणी घातलं ना तर भाज्या ओव्हर कुक होऊन त्या खाली सांडतात. त्यामुळं नंतरसुद्धा आपल्याला यामध्ये पाणी ॲड करता येतं. पहा, हे भाजीचं भांडं अलगद याच्यामध्ये कुकरमध्ये ठेवून घ्यायचं आणि तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार शिट्ट्या काढून या भाज्या मऊसर अशा वाफवून घ्यायच्या. पाहू शकता व्हिडिओमध्ये, ह्या रवीने छान घोटून घ्यायच्या आहेत, गरगटून घ्यायच्या आहेत आणि याला मस्त असा तडका द्यायचा आहे. आणि तडक्यासाठी 1 ते 1.5 पळी तेल घ्यायचं. इथं तुम्ही साजूक तुपाची फोडणी देऊ शकता. 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग, 5 ते 6 लसूणीच्या पाकळ्या यामध्ये ठेचून घालायच्या. ताजी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं यामध्ये ॲड करायची. भाजीमध्ये मला तिखट कमी वाटलं म्हणून मी फोडणीमध्ये आणखी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. भाजीला ठसकेबाज फोडणी जर बसवायची असेल ना तर गॅस मोठा करायचा आणि गरगटलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या. असं म्हणतात की भोगीच्या दिवशी केलेली ही भाजी भोगीचा दिवस, मकर संक्रांत आणि किक्रात असं 3 दिवशी गरमागरम करून खाल्ली जाते. एवढा मान या भाजीला दिला जातो. आता याला एक उकळी आली ना की चवीपुरतं मीठ टाकायचं. ही भाजी थोडीशी उकळत ठेवायची, म्हणजे एकजीव होऊन आणखी चविष्ट लागते. अशी ही भोगीची भाजी बनून तयार आहे. काय सांगू तुम्हाला, भाजीचा सुरेख असा वास घरात दरवळला आहे. तुम्ही ही भाजी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, भात यासोबत खाल्लात ना अप्रतिम लागते. इतकंच काय, तुम्ही सूप पितो ना त्या प्रकारे पिलात ना तरीसुद्धा त्याची चव सुंदरच लागते. कशी वाटली भोगीच्या भाजीची रेसिपी ती मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.